पावसानं जोर धरल्यानं सध्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. आधुनिकीकरणाच्या युगात अनेक ठिकाणी ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी आजही आपल्या ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं होणारी शेती पाहायला मिळते. सध्या शेतात काळ्या आईची सेवा सुरू असून थेट चिखलात उतरून बैलांच्या सहाय्यानं आणि पारंपरिक पद्धतीनं भात रोपांची लावण केली जाते. याच पारंपरिक भात लावणीचा आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीचा हा खास ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे प्रतिनिधी दशरथ खुटाळे यांनी. अत्याधुनिक युगातही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली जुनी परंपरा जपली आहे. ट्रॅक्टरचा आवाज नाही तर बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज आणि शेतकऱ्यांची हाक याच तालावर शेतात काम सुरू आहे. बैलांच्या सहाय्यानं चिखलणी करून चिखलात पाय रोवून शेतकरी आणि महिला वर्ग अत्यंत मेहनतीनं भाताच्या रोपांची लावण करतोय. हिरवीगार भात रोप हातात घेऊन एका रांगेत चालणारी ही लावणी म्हणजे निसर्गाची एक सुंदर रचनाच आहे. कष्टाचे हे क्षण हलके करण्यासाठी महिला पारंपरिक लोकगीतं आणि ओव्या गात भात लावणीचा आनंद घेतायत. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत यंदा उदंड पीक पिकू दे आणि बळीराजाच्या घरात समृद्धी येऊ दे हीच प्रार्थना सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. पारंपरिक पद्धती, बैलांची साथ आणि अफाट कष्ट याच्या जोरावरच आज शेतांमध्ये हिरवे स्वप्न साकारलं जात आहे.